गुड मॉर्निंग. 6:45 झालेले आहेत आणि आज काय मॉर्निंगला व्हिडिओ नाही बनवला आहे मी की मॉर्निंगला काहीतरी व्हिडिओ नो. आज 6:45 झालेत. थोडासा 10 मिनटं उठायला मला आज उशीर झाला. असो तर रोज टिफिनला काय बनवायचं हा सगळ्या वुमनचा एक गहन सब्जेक्ट असतो की रोज काय बनवायचं, काय बनवणार रोज उठून. तर त्या दिवशी मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं की मी प्लांट्स लावलं होतं. माझी कुंडी खाली झाली होती जी लटकते ना, ह्यावाल्या ज्या माझ्या कुंड्या आहेत ह्यावाल्या. तर ह्याच्यामधली एक जी कुंडी आहे त्या दिवशी आपण तिचं प्लांटेशन केलं मॉर्निंगला. तर मी तुम्हाला दाखवते की ते कसं उगलं आहे किंवा जगतं आहे की नाही जगतं. जगेल मे बी, इतका काही इश्यू नाही होत. बघा हे असं आलं आहे. तर तुम्हाला एक सांगायचं असतं की रोज टिफिनला काय बनवायचा विषय हा होता आपला. तुम्ही काय बनवता आय डोंट नो, पण माझ्याकडे माझ्या जेवणामध्ये एक दिवस पालेभाजी असते आणि एक दिवस कडधान्य असतं. असं माझं एक मी धरून चालले की एक दिवस पालेभाजी बनवली तर एक दिवस मी कडधान्य बनवेल, असं असतं. बाहेर जो आवाज येतो आहे आजही काकड आरतीचा आवाज आहे जी मॉर्निंगला सकाळी 4-4:30ला चालू होते. काकड आरती कोणाला माहीत नसेल तर मला विचारा, मी सांगते काय असते काकड आरती. किंवा गावच्या कोणत्याही एखाद्या पर्सनला तुम्ही विचारलं तरी तो सांगेल की काकड आरती काय आहे किंवा ती कशासाठी केली जाते. अगर नाही उत्तर मिळालं तर नेक्स्ट व्लॉगमध्ये मी त्याचं उत्तर देते की काकड आरती काय असते आणि काकड आरती कशासाठी केली जाते. तर चला मी तुम्हाला दाखवते आज मी काय बनवलं आहे भाजीमध्ये. लेट्स गो. बघा हे काय आहे तर आपले पावटा आहे. पावट्याची भाजी बनवली आहे. पीठ मळून ठेवलं आहे. हो का, 2 दिवस आमची भांडणं चालली होती. मला अनिकेत असं बोलला होता की तू ना काहीच काम नाही करत. म्हणजे मला त्या वाक्याचा इतका त्रास झाला, मी 2 दिवस बोलत नव्हती. रात्री त्याला असं रिअलाईज झालं की नाही मी चुकीचं बोललो, काही काम नव्हती करत असं तो बोललेला. आणि अजून एक सेंटेन्स बोललेला की तू तुझ्या आईसारखी नाही आहे. आईसारखी नाही आहे, ठीक आहे. 2 दिवस असं तांगडवलं ना मग जेवायला. आता रात्री रिअलाईज झालं, बोललं आय एम सॉरी बाबा, तू परत पहिल्यासारखी हो. मी बोलत नव्हते त्याच्याबरोबर. आणि फायनली रात्री आमचं सॉल्व झालं. बोलला बोल बाई माझ्याशी बोल, मला करमत नाही आता, सॉरी मी चुकलो, मी उद्यापासून 6 वाजता उठेल, ठीक आहे, तुला काम करू लागायला. आता वाजले 6:45. ही स्लिपिंग. तो काय उठत नसतो हे मला माहिती आहे. पण माहिती ना, एक जेंट्सचं एक हे असतं की लेडीजनी कितीही काम करू द्या, कितीही काम करू द्या, त्याच्या तोंडात ना मला एक समजलं की त्याच्या तोंडात कधी ना कधी येणारच की तू काय करते. तर काय करते हे ना त्यांना सांगण्यापेक्षा हे भासवून देणं खूप गरजेचं आहे की आपण काय काय करत असतो. ठीक आहे, तर तसं मी त्याला भासून दिलं ती गोष्ट की मी काय काय काम करते ना. तर झाला आता, ओके झाला आहे तो. आज मला तुम्हाला काहीतरी सांगू वाटतं की नवरा आणि बायको संसाराची 2 चाकं आहेत. एक बिघडलं तर त्याच्यामध्ये ऑइल वगैरे लावून त्याला नीट करावं लागतं. तसं आहे माझ्या नवऱ्याचं. बिघडला ना तर त्याला नीट करायला थोडंसं मग करावं लागतं काही ना काहीतरी. तर माणसाने ना सतत
मला असं वाटतं एक वुमन आहे ना सतत काही ना काहीतरी केलं पाहिजे. कारण ती जितकी चंचलता तिच्यामध्ये असेल किंवा ती जेवढी चंचल असेल ना तेवढं तिचं घर प्रोग्रेस करतं. हे मी अनुभवले स्वतः. तिच्यात चंचलता हवी, ती अशी शांत आणि स्थिर नसावी. कारण एक वुमन असते, आपण जर पॉझिटिव्ह विचार केला ना तर पॉझिटिव्हच घडतं. अगर आपण निगेटिव्ह विचार केला ना तर निगेटिव्ह घडतं. रिसेंटली मी एक ऐकलं होतं की अगर एखादा छोटं बाळ जर रडत असेल तर ते खूप जोराजोरात रडत आहे, खूप जोराजोरात रडत आहे, तर आपण एक आई काय करते, अजून 2 लावून देते, गप्प बस म्हणून, जोरातच रडत आहे. आणि जर एखादं बाळ जर हसत असेल तर आई त्याला अजून हसवते. तर युनिवर्स पण असंच करतं आपल्यासोबत. जर आपण खूप जर रडत असाल तर युनिवर्स पण आपल्याला रडवतं. आणि जर आपण हसत असाल, पॉझिटिव्ह विचार करत असाल तर युनिवर्स पण आपल्यासाठी पॉझिटिव्ह विचारच करतं आणि पॉझिटिव्हच होतं. तर असेच पॉझिटिव्ह राहा. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. आजचा व्ह्यू दाखवते मी. चला, मस्त असे नारायण बाप्पा आता उगवलेत. ते उगवले मगाशीच होते. किती छान दिसतं ना. तर चला, माझं प्लांट लावून झालाय. हाय एव्हरीवन, भेटूया उद्या मॉर्निंगला परत नवीन भाजीसोबत. अगर भाजी नाही बनवली, बनवणार आहे उद्या, बाबूला टिफिन आहे सो बनवावी तर लागणार आहे. उद्या जर भाजी बनवली, काय भाजी बनवते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवून देते. बाय.